मला नाचावं लागतंय. खरं तर माझी तर उपास धरायची इच्छा आहे. उपवास? किती उपवास करशील? नसतो होशील आता. अरे उपवास करशील? एक काम करूया, आपण उद्यापासून उपवास करूया. मी पण तुझ्यावर उपवास करतो. माझ्या डोल्याचा उपवास सोडवा आज. नाचा जरा तुम्ही. शेठजी तुमचं बरोबर आहे, पण कसं आहे, आम्हाला असं वाटतंय की आता ध्यानालाच बसू आपण. चला. ध्यानाला? सुद्धा मी हो. कुठं बसू? बसा हो तुम्ही शेट, तुम्ही लय लगा खळीला आलाय. अरे पण हे लोक ध्याना बसले तर मी काय करू? करू सुरू करू जरा त्यांचं. ए पोरीनो, एक काम करा, उठा उठा, करा सुरू. हा, सुरू करा, सुरू. अहो उठा, करा सुरू. सुरू. काय नसतंय, शेवटी प्रेक्षक ह्योच आपला देव असतोय. आलं का लक्षात? रसिका प्रेक्षकांसमोर कला सादर करणं हीच आपली पूजा आहे. हा? लवकर करा, सुरू करा. सुरू करा, सुरू बघा, समजा तुम्ही आज हेच आपले उघडे बाबा आहेत. नाही मी उघडा नाही. वासाड्या हो उघडा तरच डान्स बघायला भेटेल तुला. मी उघडा आहे, मग नाचा. उघडा आहे मी नाचा. अरे केला माफ. चला सुरू करा. सुरू करा. नमस्कार मंडळी, हास्याचा काफिला घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, भाईच्याच घरामध्ये त्याच्या मुलांना पुकारलंय बंड. त्यामुळे आपण सज्ज होऊया हास्याचा कडक एन्काउंटर अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेतले इरसाल कलाकार. दत्तू, चल रे काका, अरे हो आई, मँडी, डॅडी, डॅडी तुम्ही तरी ऐका ना, मला खरंच करायचंय हो. कापून टाकेल. मला करायचंय बोलतो. काय पण आता तुम्ही किती बोलात ना, मी मला कापून टाकेन तरी मी ग्रॅज्युएट होणार. दादा दादा, अरे जानो दादा, अरे अपनाच बच्चा है. अरे हाड. जांदो हा पोरगा मेला. माझे दोनच पोर, दत्तू आणि मँडी. डॅडी असं नका ना बोलू, मी काय चुकीचं केलं एवढं? मोठा भाऊ म्हणायची लाज वाटते तुला? माप वाटते. समय बिग बदल. चुकाय तू. मी कधी चुकलो? चुकलो नाही, चुकला बोलतोय तो. त्याच्या चुका नको काढू. कळलं? त्याच्या जिभेचा जेवढा तुकडा पडलाय ना, तेवढी पण लायकी नाही तुझी. अरे त्याने खानदानासाठी त्याच्या जिभेचा तुकडा पाडलाय. तू काय केलंय? खानदानाची इज्जत घालवतोय. डॅडी असं काय बोलतोय? मी काय चुकीचं बोललोय? मी फक्त एवढंच बोललोय की मला ग्रॅज्युएट व्हायचंय. जांदो दादा, दादा बैठ जाओ, तुम बैठ जाओ. अरे कसं बोलवतो यार ह्याला? हे आपला खानदानाची रीत आहे. आपला खानदान कसला आणि ह्याला गर्दी गडगड व्हायचंय? डॅडी ग्रॅज्युएट असतं ते. काय बोलला? लॉजिक आहेत. काय बोलला? जॅग्युरेट. काय बोलला? काय बोलला? अर्चुकेट. हे बघ, आपल्या खानदानाला बोलता येत नाही, त्या गर्दी गडगड व्हायचंय तुला? हा? अरे कोणतरी बोलून गेलाय, बोले तैसा चाले त्याचा, चाले त्याचा छोले. डॅडी असं नाही, ते बोले तैसा चाले त्याची वंदावे पावले. तुला बोललो तो यारा, तू एकटा छाना. हा? काय काय ए, इकडे इकडे ये. मँडी हा बघ, हा तुझा भाव मँडी. छोटा भाव मँडी. खंडणी भातच्या बोलता त्याला. हा? महिन्याला 10 पेटी खंडणी आणतो. हा बघ, हा तुझा छोटा भाव दत्त्या. आता पिक पॉकेटरवर होतोय तो. डॅडी पिक पॉकेटर. जातो गर्दीत घुसतो, लोकांचे खिसे कापतो, पकडला जातो. लोक कुत्र्यासारखे तुडवतात, पण डेअरिंग करतो. हा बघ, हा तुझा काका. आला नाही. इकडे ये ना यार तू. आराम आहे, आराम. बघ, हा तुझा काका. एकट्याच्या 12 भट्ट्या आहेत. मुंबईत पहिल्या धारेची कुठे मिळते तर एकच नाव येतं, गोटा गुळगुळीत. तू हे बाजूला ही बघ, ही तुझी आहे ही लेडी डॉन, गोल्ड स्मगलिंगची डॉन, चिकनी जास्वंदी. मी तुझा बाप पशा भाय, खंडणी बहादर, स्मगलर किंग, मटका किंग, पशा भाय उर्फ खंड्या खत्री.
अरे ही आपल्या खानदानाची परंपरा आहे. डॅडी आणि परंपरा तुला काय मारे तरी तुला बोलत होतो पोरावर लक्ष ठेव, चांगल्या मार्गाला जाईल, पण नाही बोललो. कुठल्या मित्रांबरोबर उठतो बसतो, त्यांना घरी बोलव. त्यांच्यातला एखादा मित्र जर बोलला काय काकू कशा आहात, तिथं तपलो घरी पाठव. एखादा पोरगा बोलला क्या अंडी क्या चल रेला, त्याला बसव, त्याचे मानपान कर, त्याला वजडी कलेजी पोटा खायला का बोललो होतं की नाही, पण नाही. मला काय माहित होतं दत्तू मॅदी काय शिकले नाहीत. नाही शिकलो, पण आम्ही वेळेत चालत सोडली. अरे मला तर लात मारून हाकायला शाळेतून. ये मेरा बच्चा है, ये मेरा बच्चा है. आणि अरे 10वी पास झाला यार. आता कसा पास झालास तू, आता कसा पास झाला, कोणाला मला तर मधून कसं तोंड दाखवू मी कोणाला. नापास होणार म्हणून एवढे पेढे आणले होते, ते काय करायचे कळत नव्हतं मला. बरं फक्त पास नाही झालाय, मेरिट मध्ये पहिला आलाय. नाही मी वाजत नाही, पण तिकडे बस. मला ना तुझी राज वाटते, राज. तुझ्या नावाच्या बाजूला तिकडे डॅडीचं नाव होतं, त्या स्कूलच्या बोर्डवर. काय रे, अरे डॅडी आणि चाचू रात्री किती दारू पिऊन राहिले माहिती आहे तुला. अरे क्या करेंगे फिर, बार में बैठ के पी रहे थे तो दादा ने मेरे को बोल दिया इस स्कूल में पहला आ गया कहते. अरे इतना कैसा तो भी हो रहा था मेरे को, जी हैबत कर रहा था मेरा. अरे शर्मिंदगी, अरे खुदकुशी करने को दिल कर रहा था मेरा. तू देख रहा मेरे को आपके आपलं नाव कुठे आलं पाहिजे, आपलं नाव पोलीस स्टेशनच्या वॉटिंग बोर्डवर आलं पाहिजे, शाळेच्या बोर्डवर आणला. दादा इधर आ जाओ, तुम इधर आ जाओ, इधर बैठो, गुस्से पे काबू करो. मैं बात करता हूँ उससे. बात कर. बैठो. अरे क्या रे, अरे सपक मुके, अरे 10वीं में पहला आया तो आया, 12वीं में मेरिट में आ गया तू. अरे तेको इतनी सी भी शर्म नहीं है क्या? जब से तू मेरिट में आया ना, मैं घर के बाहर निकलतू तो मास्क लगा के निकलतू. मैं कौले लौंडे पट्टे ना मेरे को देख के चिढ़ाते, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा, मेरिट वाले का चीचा. इतना कैसी तो भी लगता ना मेरे को, ऐसे टोच के बातें करते रहे. अरे पागल हो जाऊंगा मैं तेरी वजह से. पण काका मी हुशार आहे, त्याला मी तरी काय करू. शिकून काय करणार आहे, काय करणार आहे शिकून. डॅडी माझे बेदूक फुटतील. शिकून काय करणार आहे सांग. काय करणार आहेस सांग, सांग काय करणार आहेस. डॅडी मला शिकून नोकरी करायची आहे. डॅडी, अरे तुम्ही आई काय तू सारखी खिडकीत जाते, इकडे ये ना. अगं नोकरी तुला वाटते तशी नोकरी वाईट नाही आहे, नोकरी चांगली आहे. माझं स्वप्न ठरले आहे, मला ना ट्रेनच्या गर्दीतून कामावर जायचंय. मला त्या मस्तपैकी खुर्चीवर बसायचंय, बॉसच्या शिव्या खायच्या आणि मला पण त्याला शिव्या द्यायच्या. असं मस्तपैकी हाडं मोडेपर्यंत काम करायचंय, पुन्हा त्याच ट्रेनच्या गर्दीतून घरी यायचंय. बायकोने तीच केलेली शेपूची भाजी खायची आणि तिला कॉम्प्लिमेंट, अरे वा आज शेपूची भाजी मस्त आहे. अरे तक्कू गया वो. काय बोलस, शेपूची भाजी. शेपूची भाजी हे ऐकण्यासाठी 9 महिने या पोटात वाढवलं होतं तुला. माझा पोट आहे ते. 9 महिने या पोटात वाढवलं होतं, एवढं पोट वाढलं होतं ते अजून कमी नाही झालं. मला वाटलं होतं माझा मुलगा मोठा मटण खाईल, चिकन खाईल, मुर्दा खाईल, वजरी खाईल. तुला काय खायचं, शेपूची भाजी. शेपूची पण ते 29 दिवस, एक दिवस मी चिकन खाणार, वजरी खाणार, सगळं खाणार. आपलं एकदम सोडणार नाही मी सगळं, मी एक दिवस तरी करणार. पण त्याच्यानंतर माझं दुसरं स्वप्न आहे,
मी मस्त फुलांचा गजरा बायकोच्या केसात मारणार आणि तिला ना 2 व्हीलरवर घेऊन सिनेमा बघायला नेणार आणि माझ्या पैशाने मी तिला पॉपकॉर्न खाऊ घालणार. अरे ऐसे दे के पॉपकॉर्न खरीदेगा तू? इतना इज्जत का कचरा करेगा? अरे कुल्ले में गन को हम क्या शोपीस बोल के लगाते क्या रे? ऐसी गन उठा के तान दी ना तो 18% GST का कैरेमल फ्लेवर का पॉपकॉर्न है ना फ्री में दे देता उन्हें. इसको बोलते डीरिंग. समझा रहा उसको, छोटे समझा रहा. देख छोटे, जिंदगी है ना जिंदगी, डर मत मैं बोल रहा थी क्यों. जिंदगी है ना उसमें है ना ऐसा डेयरिंग होना रे, थ्रिल होना. मतलब रास्ते में तू चलेगा ना तो ऐसा कलेजे में धक-धुक होना. इधर से गोली आएंगी क्या, अम्मा इधर से कोई काटेगा क्या. ये डर होना, ये डेंजर होना रे. सिविल ड्रेस में जो पुलिस आ रहते ना, जो अपने को पकड़ने के ताक में रहते, उनको पिछान के भागने में जो मजा है, हाय मजा है रे. उसको बोलते मजा. ऐसी खुंदल के टोले देते, बर्फ पे लिटा के टोले देते, उसमें मजा है. ये सस्पेंस में, थ्रिल में जो जीना है ना, इसको बोलते असल जीना. मला नको. बायकोला घेऊन फिल्मला जायचं तुला. इसको ट्रेनिंग देनी पड़ेगी. मैं समझा यार, समझा घोटा समझा. मला अब जो मैं बोलतू वो तू कर. तू नाही, मी नाही करणार. मग क्या करेंगा तो ज्यादा बात मत कर. हेलो कांतिलाल को फोन दे. काम में है, ऐसी काम बताऊंगा ना किसी काम का नहीं रहेगा उन्हें. भाई बात करेंगे उसके साथ. ठीक आहे, कॉल. आई तू भाई 50 पेटी मांग उससे. पण एवढे आंबे हवेत कशाला? अरे 50 लाख मांग उससे. मस्त. आता करना. हॅलो हॅलो, नमस्कार. मी रमेश खांडेकर बोलतोय. मिस्टर कांतीलाल यांच्याशी बोलू शकतो का मी थोडा वेळ? अरे वर्गणी नाही मागायची रे, खंडणी मागायची ना. ठूस बात मत कर, टाइट बात कर. हॅलो, रमेश खांडेकर बोलतोय मी. कांतीलाल आहेत काय? तुमचं ते हे हवंय मला, वरचं हे खालचं माल. तुमच्याकडे डांबर आहे काय हो? डांबर, वाळू मागतोय रे. क्या छुनू मुनू बात कर रहा उसके साथ. ए कांतिलाल, गोटा गुलगुलित बात कर रहा मैं. अरे ज्यादा मस्का मत मार, मेरे को पता है. उधर 4 कोप में 86 माले की बिल्डिंग बना लिया. बिल्डिंग आसमान को छुरियन पैसे नहीं भिजाया तूने. बचे नहीं पैसे, तेरे को 86वें माले से फेंकूंगा, तू भी नहीं बचेगा बेटे. सुन 425, 102, 515 और 15वां माला, ये सब हमारे नाम पे कर दे. हमारे नाम पे कर दे. डबल पार्किंग होना. गेस्ट लोग जब आएंगे ना, कोई रोकेंगा नहीं, टोकेंगा नहीं तो खुंदल के देंगे रे तेको. बाता मत कर, रख फोन. ये ऐसी बात करेंगा ना तो लोग भाव देंगे. बस. अरे हा माझा पोरगा नाही आहे. हा वेगळाच नाही, आपला पोरगाच नाही आहे. माझी पोर हे बाग दत्त्या, हा, मूड झालाय. खंबा आणू की चपटी? ये मेरा बच्चा, ये मेरा बच्चा. मॅन्डी ऑलरेडी 4 पॅक डाऊन आहे. ये मेरा बच्चा, डॅडी, ये मेरा बच्चा डॅडी, है. दोघे पण व्यसनाबद्दल बोलतात. व्यसन वाईट असतं, संसार उद्ध्वस्त होतो. नहीं तू अब बता आए. कर यार, कुछ मैं तो कर. मैं लाइन पे लाता. वो छोकरे को किडनैप किया है ना, उसको लेके आ. लेके आ उसको. तुला माझी शपथ आहे समूस. आई, तूच माझं नाव रमेश ठेवले, समूज कशाला बोलते जाता? डोंट टच मी. डोंट टीच मी असेल ते. मला खरगोश के बच्चे, बिठा इधर. करा भाई, मी खायला गेला चप्पल. चल रे, इसको तोड़ डाल, इसको फोड़ डाल. तोड्डल फुड्डल म्हणजे? फोड़ डाल, इसको दे. नाही, मी नाही ये बत्ता दे उसको. मी दाखवतो. नाही जमणार. हाँ तू भी कर. मी नाही करणार. मी नाही करणार. आणलंय. मी नाही करणार. जाऊ. मी नाही तू करणार. मानारस का समूस जाऊ. काढ. मार, चल लवकर मार. भाई मार उसको. अरे भाई मार बोलतोय हा मी. अरे मारू शकतो मार. समूस. आता गप बसायचं. आता ए स्केच पेन खाली बस. तुझं बोधावर नंतर लिहितो मी वेळ. तू खाली बस. तुम्हाला बघायचं ना, माझ्याला भाई बघायचा ना. तुम्हाला चांगला मुलगा नकोय ना तुम्हाला? आता बघा, तुम्हाला भाई बघायचा ना. बघा, हे उठ, चल छान उठ. काय केलं काय केलं? उठ तू, उठ. काय नाही केलं, उठ चल. हे दोरी काय शायनिंग म्हणून मारले, उठ चल.
इकडे 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 तो गेट दिसतो त्याच्यापर्यंत धावत जायचं हे नाही, कशाला? धावत धावत कशाला डॅडी त्याला पळून पळून मारणार आपण Style आहे आपली आता आपला स्टाईल नाही होणार सगळं हा, माफ कर नाही तो गेट दिसतोय ना पटकन जायचं इथे हा लवकर जा मी बाकी बघतो हा जा बस खाली चला तिकडे एक काय बोलायचं ना अजिबात मगच बसून ऐकून घेतो बसा खाली डॅडी मला नाही करायचंय अजिबात नाही करायचंय मला हे माझं आयुष्यच नाहीये जगातले 70% माणसं जसे जगतात ना तसं मला जगायचंय शांत आणि निवांत दरवाजाची बेल वाजली ना की अरे बापरे पोलीस तर नाही ना आले कोण मला मारायला तर नाही आलं या भीतीमध्ये मला जगायचंच नाहीये माझ्या दरवाजाची बेल वाजली की मी ऑर्डर केला पिझ्झा आला याची खात्री हवी आहे मला तुम्ही मला सांगितलं ना तुम्ही सांगितलं ना किस्सा काय सांगितलं तुम्ही लग्न झालं आई बरोबर हनीमूनला गेलात तेव्हा 4 बॉडीगार्ड घेऊन गेलात तुम्ही बरोबर का भीती वाटत होती तिकडे कोणतरी तुम्हाला मारेल तुमच्यावर हल्ला करेल लक्षात घ्या आयुष्यातले सगळ्यात गोड क्षण ना भीतीत घालवलेत तुम्ही माझी बायको जर उद्या मला बोलली ना की मला पाणीपुरी खायचे तर मी गाडी लगेच साईडला लावेन आणि मला तिला पाणीपुरी खायला घालायचे पाणीपुरी खाताना कोणतरी मला भोसकेल कोणतरी मला मारेल ना ही भीतीच नकोय मला आयुष्यातले सगळे क्षण भीतीत नाही जगायचेत मला बाबा मला जगायचंय आनंदाने आणि प्रेमाने माझं ठरलंय आणि तुमचं चुकतं काय माहितीये काय तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात सगळ्यात जास्त थ्रिल आणि ऍडव्हेंचर आहे चुकतंय तो सगळ्यात जास्त थ्रिल आणि ऍडव्हेंचर सामान्य माणसाच्या आयुष्यात आहे कळलं त्यामुळे माझं ठरलंय मला सामान्य माणसाचं आयुष्य जगायचंय आणि मी ते जगणार मला माफ करा मी एक घर सोडून जातो वर्गा वाया गेला रे वाया गेला वर्गा वाया गेला. क्या बात आहे जोरदार टाळ्या कॉमन माणसाचं कॉमन आयुष्य एकदम स्पेशल करून टाकलं तुम्ही क्या बात बहारदार कॉन्सेप्ट कडक परफॉर्मन्स मजा आ गया येस हास्यरसिक प्रसाद दा अतिशयोक्तीपूर्ण विनोद जेव्हा आपण सादर करतो तेव्हा नेहमीपेक्षा काही टक्के जास्त कन्व्हिक्शनची गरज असते आणि ते कन्व्हिक्शन तुम्ही सांघिकरित्या फार उत्तम पद्धतीने दाखवलं उत्तम सांघिक सादरीकरण होतं आणि लोक खांद्यावर स्किट नेतात म्हणतात तू पायावर नेलं सगळ्यांचीच बेरिंग चांगली होती आणि श्रमेश शेवटचा पॅच उत्तम कन्व्हिक्शनने सादर केलास मजा आली सई खतरनाक परफॉर्मन्स होता मला खूप आवडला संकल्पना खूप आवडली आणि मला असं वाटलं की तुम्ही टीम म्हणून खूप स्ट्रॉंग ठरलात श्रमेश आय विश सच मोर सच रोल्स फॉर यू तू फार छान मन लावून काम केलंस आज आणि आम्ही सगळे आज एक अंक बघतोय का नाटकाचं असं वाटलं ह्या प्रहसनातले चढउतार थ्रिल्स ट्विस्ट सगळे खूप छान होते मजा आली मंडळी आज आपली लाडकी मोरे फॅमिली आलेली आहे दवाखान्यामध्ये त्यामुळे चला बघूया आज उपचारांची गरज नेमकी कोणाला पडते तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर हास्य महारथी समीर चौगुले अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे हॅलो नमस्कार डॉक्टर समीर चौगुले बोलतोय बोला नाही आजार बोला तुमचा अच्छा स्टार असून स्टार असल्यासारखं मनापासून वाटत नाहीये ओके शक्ती आणि युक्ती यांच्या शर्यतीत नेहमी शक्ती जिंकते अच्छा श्याम राजपूत झालाय तुम्हाला हो नाही यावर उपाय नाहीये वैद्यकीय फील्डमध्ये यावर उपाय नाही इथे मागे डॉक्टर कंटेनर म्हणून आहेत तिकडे जा हां त्यांच्याशी बोला ते काही उपाय करतील त्याच्यावर ओके नाही परत फोन करू नका हो हां आता आयुर्वेदिक उपाय वगैरे काय नाही भिंतीसमोर उभे राहा बाकी काय नाही हां चला नेक्स्ट कोण आहे चला या
सावकाश चला अगं बाई काय हो सावकाश बस. हे काय झालं एकदम काय झालं काय हे असं कशाला केलंय सगळं तुम्हीच बोला ना फुल बॉडी चोकअप करा म्हणून सगळी छिद्र कव्हर केलीत कुठूनच लिकेज नाही मारणार. अरे फुल बॉडी चेकअप करा म्हटलं होतं. चेकअप चोकअप काय काढा ते सगळं. माणूस मरेल ना. मेल्यावर नाकात कापूस टाकतात. आधीच काय टाकलात तुम्ही. काढा ते सगळं. हे बघा कानात सुद्धा कापूस टाकलात तुम्ही. नीट ऐकत जा. बरं वाटतंय का तुम्हाला. बरं वाटतंय आता. ओके वाटतंय. घुसमटलो तू. मोठ्याला कापूस लागलाय तो काढा. हा आता बरं वाटतंय का तुम्हाला. मला सांगा. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. मला सांगा कधी आला होतात आपण. गेल्या आठवड्यात इलो होतो. अच्छा गेल्या आठवड्यात आला होतात का? हो त्यांका दरदरून घाम फुटलेलो आणि अचानक चक्कर इली ना तर तुम्ही बोललास की रिपोर्ट करा म्हणून. बरं, बरं. तर ते रिपोर्ट दाखवू का मी इलो. ओके ओके बरं बरं मी येतो हा, तिकडे. इथे येस 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 रिपोर्ट दाखवायला आलेला आहात. ओके काय होतंय तुम्हाला. घाम येत होता आता ना मग अशी. कधी कधी होतं हे असं घाम येणं वगैरे. नाही सहसा मला कधी घाम येत नाही. बरं नाही मुलात मी कधी थकतच नाही. बरं माझा स्टॅमिना हरक्युलसचा आहे का. कोणासारखा आहे. हरक्युलियस सारखा आहे. हरक्युलियस. हरक्युलियस सारखा. बरं बरं काय ते ना त्या दिवशी ना जरा जास्त ऊन होता. बरं. हा तर मी असा बस स्टॉपवर उभा होतो तर समोर अंधेरी आली. अंधारी असेल अंधारी. अंधारी नव अंधेरी बस आली का नाही. मला दिंडोशीला जायचा होता. बरं. तर ती बस वसाडी त्या स्टॉपवर थांबलीच नाही. ती पुढच्या स्टॉपवर जाऊन थांबली तर मी असा धावत इकडे नका धावू. असं बसा इकडे. चक्कर हो, आली. बरोबर आहे. आणि मी खाली पडलो का खाली पडलो. खोट्या कशाक बोललास. खोटं नाही. हा खरं काय तर सांगा ना डॉक्टरांका. काय झालं? ती समोरची परबीन बस मध्ये चढताना दिसली म्हणून मागे मागे गेलास ना त्या बसच्या. बया वसाड काय पण सांगू नको डॉक्टरांना. हा ती परबीन सकाळी 5:45ची बस पकडते. मी 12 वाजता पडलो चक्कर येऊन. माहिती काय म्हणजे ती परबीन कितीची बस पकडतात ता पण माहिती आहे ना तुमका. डॉक्टरांनो याकांना असा इंजेक्शन मारा ना की परक्या बाईकडे नजर वर करून यांनी बघितल्यानी ना तर डोळ्यात चिपाड जमावून ना डोळे चिपकू आहे या माणसाचे. असं इंजेक्शन शोधायला का कष्ट घेतील शास्त्रज्ञ. परस्त्रीकडे नजर दिली की डोळे चिपकून जातील आणि प्रॉब्लेम येईल. असं का शोधतील इंजेक्शन मला तो सांगा. माणूस डॉक्टर- रिपोर्ट शोधतोय की नाही बघा ते, प्लीज शोधून बघा ते. द्या. हा? कोलेस्ट्रॉल वाढलाय तुमचा. सांगतास काय गे बाय माझे दत्तू कोलेस्ट्रॉल वाढलं. अभिनंदन. आता मला 6 खिशांचा बरमुडा पाहिजे. 6 खिशांचा बरमुडा होय पाहिजे. रे सोन्या तू काळजी करू नको. कोलेस्ट्रॉल वाढला ना आपला आता सगळं टेन्शन गेला ओ बघ. ओ ओ कोलेस्ट्रॉल म्हणजे पगार वाटतोय का तुम्हाला. सांगा अक्कल आहे वासाड्या ना. अरे कोलेस्ट्रॉल म्हणजे ते नाही काय. पुणे मुंबई 2 तासात प्रवास व्हावा म्हणून सरकारने बांधलेला आहे. कोस्टल रोड. कोस्टल रोड झाला. कोस्टल रोड तो. तुमच्या रक्तात कोस्टल रोड कशाला असेल. मी कोलेस्ट्रॉल म्हणतोय. किती वाढलाय तुम्हाला दिसतंय का. हे जे असं ठळक दिलेलं आहे ना हे कशासाठी आहे. डेंजर स्थितीत आहे. कळलं का तुम्हाला. हार्ट अटॅक येऊ शकतो. काय मग तेलकट खाणं बंद करायचं. आता तेलकट खाणं बंद. लक्षात आलं तुमच्या. हा. इमिजिएटली वडे समोसे चित्रपट बघायचं नाही. लक्षात आलं. कायच नाही. सगळं बंद करायचं याच्या पुढे. हा काय पुढचं बघा. डी विटॅमिन सुद्धा कमी आहे. ऐका. डी विटॅमिन कमी आहे. काय डी विटॅमिन कमी आहे. उद्यापासून रोज 2 तास सूर्यप्रकाशात बसायचं. लक्षात आलं. अहो कशात नको त्या सांगतास डॉक्टरांनो. हाय तो माणूस कमी नाही अहो, तसं नाही. अहो, रोज दुपारचं लुंगी घालून उन्हात बसता. हा मग चांगलं आहे ना. अहो कसला चांगला. त्या परबिनिक बघूचा म्हणून खिडकीत ना असा दुर्बीण लावून बसलेलो असतो हाय तो माणूस. तुझ्या बापाचं काय जाता ग गबऱ्या. हो माझ्या औषध काय बोलायचं नाही. तू तर वसाडे बोलूच नको. तुम्हाला सांगतो ह्याच्या मुलं ना त्या दिवशी माझी लुंगी जळली. हो लुंगी जळली. ते काय हे बघा ते भिंग असतो बघा. त्याने कागद जालता खेळ खेळतात बघा. हा. तो खेळ खेळीत होता. मग? तो कागद माझ्या मांडीवर ठेवला आणि असा भिंग लावला. हो अशी लुंगी अशी लगेच पेटली. पारकन माहिती आहे. जाम मज्जा आलेली. जळती लुंगी घालून परब्या इकडे तिकडे आग लागली. चेष्टा करता बाय वासाड्यानं चेष्टा करता बाय. माझी लुंगी झाली म्हणून. थांब एक दिवस ना तुझ्या दाढीवर असा भिंग ठेवून नाही तुझी दाढी झाली ना तर नाव कातील मोरे म्हणून काय सांगणार. नाही बाप आहात ना. बाप आहात ना. कसं अघोरी बोलताय. लहान मुलगा आहे तो. हा लहान आहे वासाडा. हा लहान आहे. त्या परबिनीला काय बोलला माहिती आहे. काय? ओ मला ना आता बाबांची चप्पल होते. तर ती म्हणली मग ते काही नाही जस्ट असंच आपलं म्हटलं. तुम्हाला सांगतो त्या परबिनीन इतक्या त्याला तुडवला नाही ना. तुडवला वासाड्या. पण मला एक कळत नाही. एका क्षणात तुम्ही दुर्बिणीवरून परबिणीवर जाता कसे.
हा रिपोर्ट दिसतोय का तुम्हाला? काय आहे ह्याच्या डेंजर परिस्थितीत आहात तो तुम्ही. काय अरे बापरे, आत्ता जाणवलं तुम्हाला? काही होऊ शकतं. कोलेस्ट्रॉल लेवल कुठल्या लेवलला गेले, जरा सिरियस व्हा, कळलं? अरे एवढं सिरियस व्हायला लगेच? आई ग, हे सिरियस होतं तुमचं? मग औषध घ्या आणि जा ना तुमचं. तुम्ही इथे कशाला आलात? सॉरी प्रेशर चेक करायचंय मला तुमचं. ए बाबा, तर चेक करून घे. त्याला कशाला पाठवताय? हाच प्रेशर आहे माझा. अरे बस, त्याचं म्हणजे तुमचं प्रेशर, ब्लड प्रेशर चेक करायचंय मला. लक्षात आलं? काय होणार नाही. काही होणार नाही. कधी आयुष्यात केलं नाही का प्रेशर? हा घ्या, हात द्या तुमचा. धर. घ्या. काय एक प्लेट इडली द्या ना. तुझं बापरे. एक मिनिट, काय बोललास तू? एक प्लेट इडली. ते इडलीवाला वाटलो मी. तू याला समजवा. पॉम्पॉम वाजवतो. पॉम्पॉम आवाज आला? पॉम्पॉम तुला? इडलीवाला हे मशीन घेऊन जातो. एक प्लेट इडली म्हटलं हात करा पुढे आणि फुसफुस करतो. याला समजवा. ए बाबा, ते इडलीवाले नाही आहेत. कळलं ना बाळा दत्तू, ते काका होते इडलीवाले नाही त्यांच्याकडे सायकल आहे. टोपातनं इडली घेऊन दिसतात ते. ते काय चटणीचा डबा घेऊन आले. लुंगी घालून बसलेले दिसतात काय. त्यांच्याकडे पिलिटी आहेत का इडली वाढायला? असं दोन माणसं उभी दिसतात काय. अरे पण हे कशाला सांगताय तुम्ही? हे का सगळं सांगताय? आता तुम्हीच म्हटलं ना समजावं म्हणून त्याला समजावलं. हे समजावा म्हटल्यावर इडलीवाला नाही इतकंच बोला ना. सायकल नाही, प्लेट नाही, चटणी नाही, हे कशाला सांगताय? बघा आता तुम्ही कशात बोललास, आम्ही सांगितलं होता ना. अरे तुम्ही त्याला असं सांगा की बिंडोकपणा करू नकोस. सायकल नाही, लुंगी नाही, प्लेटा नाहीत, इडली नाही, हे असं बोलू नको. हे सांगा, एवढं सांगत होतो मी. बघा तुम्ही परत सांगितलं, आम्ही दोघांनी सांगितलं जवळ जवळ समजलं होतं त्या का. दत्तू हैते काका इडलीवाले नाही होत. का नाही होत? कारण त्यांच्याकडे सायकल नाहीये, टोप अरे परत नका सुरू करू. मी नाहीये ना इडलीवाला. सर्टिफिकेट आहे तिकडे माझ्याकडे, डॉक्टरचं एमडीचं सर्टिफिकेट आहे. कशाला इडलीवाला आहे म्हणून आहे का? मला इडल्या पाहिजेत म्हणून इकडे आलात का तुम्ही? नाही. बरं नाही म्हणून आलात ना, म्हणजे मी डॉक्टर आहे. ते डॉक्टर आहे, ते इडलीवाले नाही आहेत. का इडलीवाले नाही आहेत? कारण त्यांच्याकडे सायकल नाही. अरे परत तेच बोलतोय माणूस हा. तेच बोलतोयस तू बिंडो का? मी नाहीये ना इडलीवाला. मग मी नाहीच आहे, त्याच्यावर एवढा वेळ का घालवतोय आपण? समजावून सांगितलं मी की कोण आहे? डॉक्टर आहे की नाही? मग त्यावर वेळ घालवा. हे डॉक्टर आहेत, इडलीवाले नाही आहेत. नाही. का नाही आहेत? कारण अरे त्यांच्याकडे बापरे. फेकून मारे ना मी सांगतो ते ऐका जरा. हा. हे काढलं तेवढ्यात. पकडून ठेवा, पकडून. हा. 120 आहे. 300 कमी होत. कशाला? तो मोर 420 ना. मी वसाडे 420 आहे. होय तर. 420 होय, आहे. असं. मग तू 180 आहे. 180, 180. 240. 240 आहे सा. मग तुम्ही 15. अरे पाच, तुम्ही पाच. अरे ए थांबा, ते इडलीवाले काहीतरी बोलतायत ना. वाचवेल तुझा बाप इडलीवाला नाही आहे. इडलीवाला झाला ते तरी पुन्हा कशाला सुरू मारेन? नाही तर काय? अरे तर इडलीवाला नाही आहेत. का नाहीत इडलीवाले ते? कारण त्यांच्याकडे सायकल अरे नाही. नका परत सुरू कर. बस इकडे. हा आवडलेलं नाही मला. काहीतरी मी टोचेन आणि मग इथेच राहिलं 2-3 वर्ष. सांगून ठेवतो मी. बीपी थोडस वाढलेलं आहे. होय. मी गोळ्या देतो, त्या घ्या. ती गोळी रेग्युलरली घ्यायची. लक्षात आलं? एक्सरे काढलाय का? एक्सरे काढायला सांगितलं. तू सरी दाखव काकांग, दाखव. नाटका गोळी आहे माझ्याकडे देवा. हो कळलं. मस्त आहे. फडफड फडफड. अरे दे रे. खेळ आहे हा त्याच्या पोराचा खेळ आहे तुमच्या. फडफड फडफड आवाज हा खेळ आहे तुमच्या पोराचा. याला आणत जाऊ नका पुढे डॉक्टरच्या समोर. कळलं? आम्ही आणत नाही, पण तो येतो सारखा सारखा. ते डॉक्टर बघू बघू, ते जरा डावे आहेत बघा. काय? त्या तामनकर बाई अशा मुडपून बसल्या बघा, दिसत. हृदय ते हृदय. नाही जरा नीट बघा, तामनकरच बाई आहेत त्या. हृदयात तामनकर बाई या. लाज वाटता? घर बघितलात तिचा? वासाठी तू बघितलाय? नाही मग अजून बोलव कस नाही, कोणीच नाही बघितलं. त्याच्यापेक्षा प्रसाद मुख फार वाटलं. त्यांनी आपल्याला घर दाखवले तरी. गेला बाजार प्राजक्ता माळी काय वाईटा. पार्टी करूया करून मसाले भात आणि गुलाबजाम तरी दिल्या तिने. ना नावच काढीत नाही तामनकर मॅडम. घर दाखवायचं नावच घेत नाही, माहिती आहे. एवढं बोलतो कायच कर. एवढं आपण स्किट मधनं सारखं सारखं सांगतो, आपल्याला आता लाज वाटायला लागलेली आहे, माहिती आहे. पण मी काय म्हणताय,
तुमच्या इडलीवाल्यांची पार्टी झाली काय तिच्या घरी? मी कुठून इडलीवाला? आमचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा, इडलीवाला आणि सईता म्हणकर. वाटेल ते बोलता काहीतरी. मी नाही आहे इडलीवाला सांगतोय तरी त्याच्यावर 5व्यांदा झाला आता हे. कळलं तुला ही इडलीवाला नाही. अरे परत तेच नाव नाही काढायचं इडलीवाल्याचं. नाही, नाही. मला नाही आवडत इडली. गिळगिळीत जात पण नाही ती गळ्याखाली. मला नाही आवडत इडली. काय झालंय हो? हे काय हे? काय काका हा मला इथे एक होल मारून द्याल काय? का? मी सगळ्यांना सांगेन की माझ्या बाबांच्या हातला होल आहे. पैसे जमा करून चायनीज पार्टी करेन मस्त तुम्ही बाजूला व्हा. आनंद बघतो. अरे अरे थांबा रे. अरे थांबा रे. त्याला जोड्यान मारणार आहे. अरे या. हो आजारी असस गपरा. अरे काय हा? अरे पोरगा आहेस का कोण आहेस? चायनीज भेळसाठी तू बापाच्या छातीला भोग पाडशील आणि पैसे काय हे बघा जरा. हे खूप डेंजर आहे. हे पॅचेस दिसत आहेत ना, ही व्यसन आहेत तुमची. अरे बापरे. अरे बापरे. हा सिरियसनेस आहे तुमच्याबद्दल. हा सिरियसनेस आहे तुमचा. हा सुधरा. याच्या पुढे सगळी व्यसनं बंद. लक्षात आलं? जी व्यसनं तुमच्या आयुष्यासाठी चांगली नाहीयेत ती करायची नाहीत. लक्षात आलं तुमच्या? काय ना हे मी आता तुम्ही आल्यात म्हणून सांगतोय. खूप हार्ट अटॅक येऊ शकतो. वेन्स काम करणार नाहीत. मी सांगून ठेवतो ते औषधं घ्यायची रेग्युलरली. कळलं? आहारात सगळं तुमची लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळतंय का जरा तुम्हाला? करा ते. हा हे द्या हिमोग्लोबिन चेक करूया आपण. हे काय हिमोग्लोबिन किती कमी आहे? मला कळतं काय झालंय तुमच्याबद्दल? काय झालंय? हिमोग्लोबिन किती कमी आहे? सगळी इज्जत घालवली आहे परप्याने. सगळी वाट लावून टाकतो. काय झालं? आता सगळे मला शाळेत चिडवतील ना, हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचा पोरगा, हे हिग्लोमोग्लिन कमी असल्या बापाचं पोरगा. बापानी हिग्लोमोग्लिन असं ठेवलंय? हिग्लोमोग्लिन कुठला आलाय? हिमोग्लोबिन शब्द आहे तो. हिमोग्लोबिन. एक काम कर, हे कुठे गेलं ते? हे घे, कोपऱ्यात उभा राहा, स्वतःचे ठोके मोजत बस. तिकडे उभा राहा. एका तासात किती ठोके होतात मला सांगायचं. तिकडे उभा राहा. तिकडे राहा. इकडे उभा. हा मला नकोय. याच्या पुढे ह्याला आणायचं नाही. सांगून ठेवतोय. हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे. हिग्लोबिन लय कमी. हिग्लोग्लोबिन असं काही नाहीये. तुम्ही म्हणता नाही आला तरी सुद्धा चालेल, पण ते वाढवा. कळतंय का तुम्हाला? कसा वाढ? अंडी खा, फिश बिश खा, असे आयटम खा. मी लिहून देतो. डाएट सगळं लिहून देतो तुम्हाला. अगदीच काय नाही झालं, गेला बाजार मुठभर शेंगदाणे घ्यायचे, ते खायचे. अच्छा त्याच्यावर चिल्ड बिअर किती चालेल का? 3 वेळा झुप करून उलटी मारे ना तुम्हाला. तुम्हाला सांगतोय मारा त्याच लायकीचो माणूस. मी डॉक्टर आहे, पण मी ह्या वेळेला मारेन. डॉक्टर समोर तुम्ही म्हणताय चिल्ड बिअर प्यायलो तर चालेल का म्हणून? चण्याचं नाव काढलं. पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कळलं तुम्हाला? अल्कोहोल इज इंजुरियस टू हेल्थ. काही करायचं नाही. लक्षात आलं तुमच्या? कळलंय तुम्हाला काय सांगतायत? तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष द्या. मुरे तुम्ही समजताय, मस्करीवारी घेऊ नका. मगापासून ते सिरियसली चाललंय ना, त्याच्यापेक्षा खूप जास्त सिरियस झाली आहे गोष्ट. हे रिपोर्ट्स आहेत ना, खूप घाणेरडे आहेत तुमचे. लक्षात घ्या. लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावी लागेल. कळलं? नाहीतर आयत्या वेळेला रक्त द्यावं लागेल तुम्हाला. या दोघांचं रक्त काढून द्यावं लागेल तुम्हाला. लक्षात येतंय तुमच्या? दोघांचं रक्त मला भरावं लागेल. हा वेळ येऊ शकते ती. येऊ शकते. दत्तू रक्त दे मला. मी नाही देणार. काय देणार नाही? वासाड्या तू झोपलास ना, बाटलीभर रक्त काढून घेतो का नाही बघ तुझा. हात लावून बघा. नाही रात्री तुमच्या पोटातून अपेंडिक्स काढला ना तर सांगतो बरोबर. माझा अपेंडिक्स काढणार आहे? काढे नाही. काय करणार अपेंडिक्स? त्या पिंकीला सांगितलंय मी, तू मला पप्पी दे, मी तुला पप्पांचा अपेंडिक्स देतो. अरे काय ऑफर आहे ही? हे काय ट्रान्झॅक्शन आहे? कुठली फॅमिली आला तिकडे तुम्ही? तुझ्या तर पिंकीला सांगतोस पप्पी दे, नाही तर मग अपेंडिक्स घे. असं निघा. ऐका ना, गरज नाही तुमची. ऐका ना, ऐका एक क्षण इकडे. खड्ड्यात गेलं तुमचं. निघा. एक क्षण इकडे थांबायचं नाहीये. काय आलात ना, लात मारीन सांगून ठेवतोय मी. बरगडे आई शपथ 3 महिने कराटे शिकले आणि तुडवेन तुम्हाला. बघितलास? तुमची ना लायकी नाही. सॉरी हा डॉक्टर. सॉरी. इडलीवाला चिडलो ना. तुझा बाप इडलीवाला नाही का तुम्ही? वा तुमचा हास्य रिपोर्ट अतिशय उत्तम होता. खूपच छान परफॉर्मन्स. कसा वाटला इडलीवाल्याचा परफॉर्मन्स? खरं तर मला आता कमेंट द्यायचा मूड नाही आहे. म्हणजे मूड नाही म्हणजे ते काय मी देतोच प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक स्किटला देतो. आज मला कमेंटपेक्षा मला उत्तर हवं आहे. का नाही बोलवत तू घरी? का पार्टी देते? अगं लोकांना घरी बोलवावं, पार्टी द्यावी, संस्कार आहेत ते आपले. आम्हाला बघायचं आहे मलाडचा सूर्यास्त. आम्हाला सूर्योदय बघायचा आहे. सूर्योदय पण सूर्योदय बघायचा आहे आम्हाला. काय यार
लोक मला ठिकठिकाणी मी जातो तेव्हा विचारतात सई तुमची खूप घट्ट मैत्रीण आहे ना. मी हो सांगतो. एनिवे छान मस्त विषय होता. मोरे फॅमिली आणि सम्या हे कॉम्बिनेशन खूप वेळाने येतं पण जेव्हा येतं ते चाबूकच येतं. म्हणजे 100% पैसे वसूल असंच कॉम्बिनेशन येतं ते. तसंच आजही होतं. मजा आली. ब्रिलियंट म्हणजे उत्तम सांघिक परफॉर्मन्स, उत्तम गिव्ह अँड टेक, उत्तम एनर्जी आणि मजा आली. बहारदार. वा वा वा. येस सई द 11th प्लेस. मजेदार परफॉर्मन्स होता. कमेंट्स द्यायच्या आधी सांगते की आपण सूर्योदय आणि सूर्यास्त यावर्षी नक्की बघूया मस्त विषय होता. खूप सुंदर सादरीकरण. मला असं खूप वाटतं की मला स्वतःला आणि आय एम शुअर ऑडियन्सना पण परबिनीला भेटायची जाम इच्छा होते. तर आता मला असं वाटतं परबिनीला एकदा आणलं पाहिजे या मंचावरती. मोरे, आज मला हरक्युलिसवाला पंच अत्यंत आवडला. पंचेस तुम्ही लँड अमेझिंग करताच पण असे जे असतात स्पेशल ते तर त्याच्यात तर तुमचा हातखंड आहे तो असं मला वाटतं. दत्तू यू आर आउटस्टँडिंग. काही म्हणजे टायमिंग अप्रतिम होतं. रस्सा मस्त. समीरदा, मला असं वाटतं की ह्या प्रहसनामध्ये तू त्यांना इतकं छान बागडू देतोस ना. म्हणजे तुला माहिती आहे की त्यांची स्पेस कुठली, तुझी स्पेस कुठली. हे जे बायफर्केशन आहे ते खूप छान करतोस. त्यामुळे आणखीन जास्त मजा येते. सुंदर परफॉर्मन्स. परभणीला भेटायला उत्सुक आहे. थँक्यू. वा वा वा. मंडळी, आता इथे रंगणार आहे खासगी लावणी बैठक. त्यामुळे चला अनुभवूया हास्याचा नाद खुळा परफॉर्मन्स जो घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी कलाकार. बसायला का झोपायला आलायस? लावणी बघायला आलायस ना? हो कला जाम भारी आहे रे. या सगळ्या वातावरणाने माझं अंग एकदम शारून आलंय. लावणी सुरू झाली तर किती मजा येईल ना. होणार हा ना काहीच नाही आहे. अरे चेतनाबाईंची आगा बघशील ना असा पागल होशील. अरे वीज आहे ती वीज 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 अशी काटते नाही का ती वीज आहे. आणि ती दुसरी आहे ना अश्विनी ती म्हणजे वादल. वादल म्हणजे काय असं का वादल असतं बघ का वादल आहे. हो ती कधी कधी येते ना फाडामध्ये. अच्छा रेग्युलर येतच नाही फाडात. कधी कधी प्रायोगिकी नाचते. कधी कधी सिरियल मध्ये डेली नाचते. अरे बाबा तू नशीबवान हाय. आज तुला तिचा डान्स बघायला मिळणार आहे. एकत्र नाचायला लागल्या ना तर समोरचा माणूस असा घायल होतो. घायल मना घायल व्हायचं. बादल बिजली अशी माझ्या अंगावर पडू द्या ना म्हणा आता मरू दे. अरे काय झालं? नमस्कार 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 नमस्कार. बादल बिजली कुठे त्यांना पण नमस्कार. काही नको करू ओळख करून देतो. अच्छा ओळख. हे फडाचे मालक. हे मालक आहे रोहित माने. रोहित माने. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थोर समाजोग मेंढा प्रेम अरुण कदम. हे सगळं म्हणजे एकच आहे. एकच आहे. अरण्या हे हाडाचे कलाकार आहेत. हा काय बरगड्या तुटेपर्यंत शायरी करतात का? कौन काय करतात? कौन ह्यानी तो बायकांना असा जमून फड सुरू केलेला आहे. याला नीट बोल त्यांच्याशी तरच तुला लावणी बघायला मिळेल. नमस्कार. नमस्कार. तुम्ही मस्त मस्त लावणी बघा. बायकांना बोलव ना. बादल बिजली त्यांना पण एकदा नमस्कार. हे पहिल्यांदा आले का इकडं? मी पहिल्यांदा इकडे आले. दाखवणार वसरने इकडे मला आजच आणलं. असं 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 लावणी बघणार तुम्ही. एक नंबर लावणी बघणार म्हणजे परत येतच राहणार तुम्ही इकडे. साधं सुद्धा कामच नसते आपल्याकडे. झनाटा असते झनाटा. जनाटा एकदा काय तो म्हणा दाखवा लवकर. बोलवा ना थांबा थोडं थांबा. थोडा धीर धरा. बरं फड कधी सुरू केलं तुम्ही? फड फडाला 9 वर्ष झाली की आता. 9 वर्ष झाली. वसाऱ्याने तू आज मला इकडे घेऊन आलास. 9 वर्ष सुरू झाले ना. आज कशाला आणलंस तू? आज कसं तुला मी फोन करतो तू कधी उचलतच नाही. वसाऱ्या म्हणजे 9 वर्षात मी तुझा फोनच नाही उचललाय.
तसं ना वर मी सुद्धा आता हल्ली हल्ली इकडे यायला लागलो का नाही असं बोल ना. 9 वर्ष झाली काय तुम्हाला बसा बसा शेड बसा बसून घ्या तुम्ही बसून घ्या बरं, बसा झोपू नको लावणी बघा लावणी. 9 वर्ष झाले बघा फाडाला म्हणजे लय कष्ट केले पहिली 2-3 वर्ष जरा हालाकीचीच म्हणजे काय कळतच नव्हतं काय होतंय काय चुकतंय काय चाललंय पुरी देखण्यावर का नाचा 1 नंबर काय बोलताय? पण फड काय फेमस होतच नव्हतं गर्दी काय होतच नव्हती अरे 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 पण एक दिवस एक भला माणूस भेटला तुम्हाला सांगतो मला म्हणला उघडे बाबांच्या चरणात जावा त्यांच्या आशीर्वादानं तुमची सगळी कामं होणार हे कोण? कोण उघडे बाबांचा आशीर्वाद जेव्हा घेतलाय की नाही तेव्हापासून फड जोरदार चाललाय आमचा उघडे बाबा उघडे बाबा म्हणजे तुम्ही उघडे बाबांना ओळखता हा तुम्ही बी ओळखता काय ओळखतो म्हणजे 4 वर्ष झाली मी त्यांचा मोठा भक्त आहे का नाही काय सांगताय उघडे बाबांचं फक्त लय टाइम झाला आधी बोलवा ना त्यांना यार. बोलवतो मी काय म्हणतो मागे तुम्ही कधीपासून बाबांना ओळखता झाली घेऊ आता 5 वर्ष झाली की किती? 5 वर्ष झाली काय बघा 20 जानेवारी होती त्या दिवशी किती 20 जानेवारीला बाबांच्या चरणात गेलो नाही तेव्हापासून फडजी काय रंगतोय थांबलाच नाही हो परत अरे मग हा योगायोगच आहे कसला आज 20 जानेवारी काय सांगताय 20 जानेवारी 20 आज? जानेवारी हा, बघितलं का पवित्र दिवस आहे का एखादा पवित्र दिवस मग बोलवा ना पटकन त्यांना नाचू त्यांना रे थांबा, पवित्र दिवशी थांबा. कसं सुरू नाही, नाही, असं नाही. तान, एकदा येऊ दे ना जरा थांबा आजच्या दिवशी अहो, बाबांची पूजा केली पाहिजे आधी पूजा नको पूजा नंतर कर. थोडं थांबा निकुरानी ए निकुरानी आलो ऐकून नाही. ए, उठ मेला उठ जा बाबांचा फोटो घेऊन ये बाबांचा फोटो घेऊन ये जा घेऊन ये लवकर ऐका ना बाबाचा फोटो येईपर्यंत एक डान्स होऊ त्यांना जरा थोडं थांबा हो देवा धर्माच्या गोष्टी आहेत त्या देवा धर्माच्या बाबा काय दिवस आहे आजचा बाबा बाबा दर्शन घ्या साहेब दर्शन घ्या शेठ. दर्शन हो अरे आपली ओळख ना पालक मी कशाला दर्शन घेऊ बाबा अरे पावतात बाबा हे दर्शन घ्या काय ठीक आहे नमस्कार करतो अगरबत्ती पेट पुरी न बोलू अश्विनी अरे या किबी बाबांचा फोटो अचानक असं बाबांचा फोटो का ठेवला बाबा गेले काका काय बस बेने कशाच नावानं मोगा पसरलाय बाबा कधी जात नसतेत ते काय म्हणतायत मी हाय बाबा अमर आहेत बाबा जात नसतात अगं आजचा पवित्र दिवस आहे 20 जानेवारी आजच तर बाबा भेटले होते आपल्याला अगं बाई लक्षातच नाही आलं 20 जानेवारी हाय आज मग? पण मला काही आठवण नाही केली गं. अगं माया तरी कुठे लक्षात होतं माझ्या बी लक्षात नव्हतं ह्या 2 भल्या माणसाने आठवण करून दिली म्हणून यांनी सांगितलं अगं बाई लयच भारी. नमस्कार नंतर पहिलं सुरू करा लावली तुम्ही त्याचे सुरू करा करा हा अगं बाया. चप्पल उडू द्या एकदा त्याचा वर नाचा अगदी हा नाही हा बाबांच्या फोटो समोर लावणी होय असं काय करता आत्ताच इथं फोटो समोर लावणी केली की नाही सगळ्यांची छप्पर उडत्यात तेवढं आहे नाही बाबा दर्शन घ्या म्हणते दर्शन घेऊन झाल्यावर आपण भजनाला सुरुवात करूया का भजन आता नको भजन अरे डायरेक्ट सुरू करा भजन नंतर पण तुम्ही करा मी गेल्यावर आता सुरू करा नसतंय हो देवा धर्माच्या गोष्टी आहेत नका. अरे काय दिवसभर रांगवायचंच आहे की चालू करा ये हात जोड द्यावाला नाही मग उघडे बाबा की जय में सब उघडा है उघडे बाबांचे भक्त हे भाबडे दर्शनाला जाऊया ना कडे उघडे बाबांचे भक्त हे भाबडे दर्शनाला जाऊया ना कडे बाबा डोंगरामध्ये बसले डायरेक्ट सिद्धी घेऊन उठले आपण भक्त कोणा कुठले त्यांचे प्रेम सारे लुटले ना 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 अरे रे 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 ना 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 ला 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 तरत तरत ता अरे ऐका ना शब्द सुचत नसेल तर भजन बंद करा लावणी सुरू करा ना यार चालू करा दर्शनाला येतात गणेश सागडे उघडे बाबांचे भक्त हे भाबडे बाबांचे भक्त हे भाबडे दर्शन
उघडा है झाले बाबा सगळे भाबडे बिबडे झाले ए तथा लावणी सुरू करा करा लावणी करा हे पोरींनो चला लावणी सुरू करा लावणी सुरू करायची? एक मिनिट माझा फोटो फडका टाका बाबाने बघितलं तर अवघड होईल बाबा टाक फडका अंगा असं बस, बस, सुरू बस, सुरू हा. चला सुरू करा फळ सांभाळ तुऱ्याला ग आला फळ सांभाळ तुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागल कोला. कोल्हा बाबा नाही कोल्हा मला आजचा दिवस खूप पवित्र वाटतोय. आज काय दिसालाय पण माझ्यावर पोटासाठी मला नाचावं लागतंय. खर तर माझी तर उपास धरायची इच्छा आहे. उपवास किती उपवास करशील नसतो होशील आता अरे उपवास करशील एक काम करूया आपण उद्यापासून उपवास करूया मी पण तुझ्यावर उपवास करतो माझ्या डोल्याचा उपवास सोडवा तुम्ही शेठजी तुमचं बराबर आहे पण कसं आहे आम्हाला असं वाटतंय की आता ध्यानालाच बसू आपण चला. मी कुठं बसू बसा हो तुम्ही शेट तुम्ही लय लगा खळीला आलाय पण हे लोक ध्याना बसले तर मी काय करू सुरू करू जरा त्यांचं ए पोरीनो एक काम करा उठा करा सुरू सुरू करा अहो उठा करा सुरू काय नसतंय शेवटी प्रेक्षक ह्योच आपला देव असतोय आलं का लक्षात रसिका प्रेक्षकांसमोर कला सादर करणं हीच आपली पूजा आहे हा? लवकर करा, सुरू करा सुरू बघा समजा तुम्ही आज हेच आपले उघडे बाबा आहेत नाही मी उघडा नाही वासाड्या हो उघडा तरच डान्स बघायला भेटेल तुला. मी उघडा आहे मग नाचा उघडा आहे मी नाचा चला अरे केला माफ चला सुरू करा सुरू करा थांबा ही स्पेशालिटी माझी आहे. मी बोलतो एक मिनिट मोरे थांबा बाय माझ्याशी सत्तेची पांढरी संध्याकाळचा प्रहर आणि बोलणं घ्यायला राजेश बाय मांजायशी बोल कोण आहेस. मला ओळखलं नाही कोण मी उघडे बाबा उघडे बाबा बाबा ज्याला ढोलकीच्या तारा उघडे बाबा येतो काय हे रे उघडे बाबा मोरे मला काय सूचना झालंय विचारा ना उघडे बाबा कशासाठी आलेत कसे आहेत विचारा लवकर. बाबा तुम्ही कसे आहात. तू कसा आहेस सांग कानाखाली तुझ्या बसले मी बरं आहे पण तुम्ही कशासाठी इथं आलं होय. मी इथे काहीतरी सांगायला आलोय. नको सांगू वासाऱ्या पचकन सांगण्यात जा इकडे मला नाच बघायचा आहे. सांगते ताता सांगता बरेच दिवस झाले आपली गाठभेट नाही. तुम्ही आम्हाला काही चढावा दिला नाही पोरींनो बरेच दिवस मी तुम्हाला काही प्रसाद दिला नाही त्याच्यासाठी मी इथं आलोय. चढावा द्या बाबाने ये पटकन घ्या. हे अरण्या बसतोस काय चढावा दे. वासारे आपली ओळख नाही पाहिलं मी कशाला देऊ त्याला चढावा फोडीन पोपो त्यांचा पटकन चढावा देऊन टाकता पटकन. पण मी कशाला देऊ नाही ये तू नंतर तुला लावणी बघायची ना. एवढंच ठेवशील हा मग खिशात बंडल ताण ठेव. बंडल आहे हा मग पण बंडल कशाला मी त्या पोरींवर उडवायला आणले बंडल अरे ह्यांना दिला असतं तुला डान्स बघायला भेटेल नंतर उडव पोरींवर पहिलं त्यांच्या समोर ठेव. याला दिलं तू वाव नाच बघायला बघायला मिळेल? भेटल ठेव सगळं ठेव. किती आहेत थोडेसे हा. सगळं ठेव कशाला ठेव सगळं बाबा. मला काय झालं होतं मी इथं का बसलो होतो. अरे बाबा आले होते की अंगात तुझ्या माझ्या अंगात बाबा आले होते. अरे बापरे एवढे पैसे मिळाले बघ. मला वाटतं 5,300 रुपये माझे मी तर म्हणतो उघड्या बाबांच्या नावाने आज चायनीजचा भांडारच खुलो आपण. चालते लय उपकार झाले तुमचे दादा दादा भाऊ
तुमच्या बाई आमच्या फडातल्या समध्या बायका कर्मचारी आज चायनीजचा भंडारा खाणार आहेत. तुम्ही बी या फ्राईड नूडल आणि व्हेज मंचुरियन तीर्थप्रसादाला आहे. अरे बसायला ही दादा बोलतोय हे भाऊ बोलतोय अरे जा काय जा वाचारून मी पैसे दिलेत 5,000 रुपयाचे बंडल दिले त्यांना नाचायला सांगा नाच कसं थोडं थांबा तुम्ही नका लय घायला असताय बरं का मालक अजिनोमोटो संपलंय. येण्यानो कांद्याची पात कापायला घ्या आधी आजीनं मोठं संपलंय. मी काय बोलतो भांडाऱ्याचं जेवण जेवल्याशिवाय जायचं नाही तीर्थप्रसाद असतोय आलं का लक्षात जेवल्याशिवाय सोडायचं मी आणतो आलो मी तयारी हो, करायला. नक्की आलो मी, नक्की. चला. हा. अरे काय वाचाड्या अरे तू भाग्यवान आहेस आज तुला त्यांचा भंडारा खायला मिळतोय तो पण चायनीज मध्ये माहितीये तुला आणि कोण बनवणार माहिती आहे ती वादळ आणि बिजली दोघी मिळून बनवणार आहे. चायनीज भंडारा नाहीच बनवायचा मला इथं नाचायचं होतं ना अरे वाचायला हो तर नंतर नाच होईल आधी आधी भंडारा खाव्या चल लवकर त्याला काय येडं झालं काय चाल लवकर मला भांडारा नाही खाणार. मला खायचं नाही. काय नाही भरून वाटायला. वा 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 एक शब्द आज नवीन मिळालाय झनाटामय परफॉर्मन्स झाला. मजा आली. बघा हास्यरसिक काय म्हणतात प्रसादा. कला ही मनातून सादर करायची असते असं म्हणतात. सावत्या तू मनाच्या जरा जास्त खाली गेलास बरगडीपर्यंत गेलास पार. बरा आहेस का आता? वा वा मिस केला आम्ही तुला पण त्या निमित्ताने डॉक्टरांना तरी तुझी चोरबॉडी दिसली असेल. वा वा फार मस्त वाटलं तुला पुन्हा एकदा बघून. मस्त परफॉर्मन्स मजा आली. वेगळ्या चवीचं स्किट होतं. रंजक मजा आली. तर मंडळी हास्याची ही फिरस्ती अशी चालू राहणार आहे परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेट होणारच आहे पुढल्या भागामध्ये. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक.